राहुरी तालुक्यातील मांजरी येथील शिक्षक कैलास विटनोर, विलास विटनोर भगवान यांच्या मातोश्री सुमन सावळेराम विटनोर या रविवारी दुपारच्या दरम्यान आपल्या शेतात चक्कर मारण्यासाठी गेल्या होत्या. मात्र उशिरापर्यंत घरी न आल्याने सोमवारी राहुरी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली. त्यांच्या नातेवाईकांनी शेतातील आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला. काल दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 3च्या दरम्यान मांजरी येथील चोपडे यांच्या उसाच्या शेतामध्ये विवस्त्र अवस्थेत सुमन सावळेराम विटनोर यांचा मृतदेह आढळून आला. यावेळी मयत महिलेच्या अंगावरील सुमारे 3 ते 4 तोळे सोन्याचे दागिने ओरबाडून घेतल्याचे दिसून आले. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपूजे, राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे, धर्मराज पाटील यांच्यासह पोलीस हवालदार सूरज गायकवाड, अशोक शिंदे, राहुल यादव, विकास साळवे, अमित राठोड, दीपक खुंदे, सचिन ताजने, नदीम शेख, अंकुश भोसले आदी पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्यानंतर श्वान पथक व ठसे तज्ञांचे पथक घटनास्थळी हजर झाले. यावेळी श्वान घटनास्थळाच्या जवळच घुटमाळले. त्यानंतर पोलीस पथकाने मृतदेह ताब्यात घेऊन आरोपीचा शोध सुरू केला. दरम्यान पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना गुप्त खबरांकडून माहिती मिळताच पोलीस पथकानं मयत महिलेच्या शेजारीच राहणारा संदीप उर्फ संजू चोपडे याच्या मुसक्या आवळून ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्यानं गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी चोपडे यानं मयत वृद्ध महिलेला एका उसाच्या शेतात जबरदस्तीने नेऊन गळा दाबून ठार मारले. त्यानंतर त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतले. तसेच मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून आरोपीने मयत महिलेच्या अंगावरील लुगडे काढून चेहरा जाळण्याचा प्रयत्न केला. यानंतर तो घटनास्थळावरून पसार झाला. काल दुपारी घटना उघडकीस आल्यानंतर राहुरी पोलीस पथकानं अवघ्या काही तासात आरोपीच्या मुसक्या आवळून गजाआड केली.